प्रबळ पाहतो मालाडमधील मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला काँग्रेसने विरोध केलेला आहे। दरम्यान यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं सुद्धा आपण पाहतो। असलम शेख यांच्या आधी भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि शाळेबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आता तैनात असल्याचं आपण पाहतो। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हा मोर्चा या ठिकाणी इथे आलेला आहे। शाळेच्या खासगीकरणाला विरोध करत हे सगळे आंदोलक इथे एकवटलेत आणि प्रचंड जोरदार घोषणाबाजी इथे सगळे हे कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद ठाकूर यांच्याकडून। गोविंद, काय सांगाल, शाळेच्या खासगीकरणाला विरोध होतोय, काय सध्याची परिस्थिती आहे, काय मागण्या आहेत? नक्कीच तिथे काँग्रेसचे जे आमदार आहेत असलम शेख ते आणि टाउनशिप चालू जल शाळेमध्ये पोहोचले, पण त्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना थांबवले। पोलीस आणि काँग्रेसचे त्याच्यावर त्यांच्यामध्ये शाळेच्या इसको आगे करती है। स्कूल चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। स्कूल चोरी जा रही है, स्कूल चोरी नहीं चलेगी, स्कूल चोरी नहीं चलेगी, स्कूल चोरी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। असलम भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस पार्टी फक्त त्यांना हेच म्हणायचं आहे लोढाजीना, ही शाळा गोरगरिबांसाठी आहे। ही शाळा या मुंबईमध्ये राहणारे झोपडपट्टीमध्ये राहणारे लोकांसाठी शाळा बांधण्यात आलेली आहे। आपल्याकडे शिक्षक आहेत, आपण याला प्रायव्हेट का करता, कशाला कोणाला देता? आमचे शिक्षक चांगले आहेत, स्थानिक शिक्षक आहेत, त्यांना तुम्ही बाहेर काढून प्रायव्हेट माणसाला तुम्ही चालवायला देता। त्याची अजून त्यांनी दत्तक घेतली पण नाही आणि त्यांनी इथे लोकांकडून पैसे घ्यायला चालू केलेलं आहे आणि पैसे घेतल्यानंतर पोलिसकडे तक्रार केली, त्याच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करत नाही। हे किती मोठा भ्रष्टाचार करणार तुम्ही? काय चाललंय? म्हणजे ही जी शाळा महानगरपालिकांनी बांधलेली आहे, आम्ही याचा पाठपुरा करून बांधून घेतलेला आहे, हा गरिबांसाठी बांधून घेतलेला आहे, कुठले एनजीओ चालवण्याकरता नाही बांधून घेतलाय, कोणाला पैसे कमवण्यासाठी बांधून नाही घेतलेला आहे। हे कुठे जातील मुलं शिकायला? हे आमचे जे शिक्षक आहेत या महाराष्ट्रामध्ये ज्यांना नोकरी भेटले ते कुठे जातील? त्यांना तुम्ही झोपडपट्टीच्या कुठल्या तरी शाळेमध्ये पाठवायचा, नवीन नवीन बिल्डिंग दुसऱ्या लोकांना द्यायचा, हे कितपर्यंत योग आहे? हे चुकीचं काम आहे। मुंबई महानगरपालिकाची जबाबदारी आहे 1वी ते 8वी पर्यंत शिक्षा त्यांनी द्यायचं, सगळं करून द्यायचा। दत्तक देण्याचा प्रोव्हिजन नाही। जर हे केलं असेल तर आयुक्तांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, जर केला असेल तर पालकमंत्रीवरती कारवाई झाली पाहिजे। पण तुम्हाला का आज इन्व्हिटेशन होता का, जे मंगल प्रभात लोढा येणार होते त्याचा जे कार्यक्रम आहे त्याबाबत? पहिल्यांदा तर माझा मतदारसंघ आहे, जर ते कार्यक्रम करत असतील तर मला बोलवायला पाहिजे होतं। का चोरीने येतात, का चोरीने पोलीस शिक्षकांवरती दबाव, पालकांवरती दबाव, पोलीस पालकांना बोलून घेतात की काय करायचं नाही। काय चाललंय? म्हणजे पोलिसांना पुढे करून तुम्ही महानगरची शाळा विकून टाकणार लोकांना? हे कदापि काँग्रेस पक्ष होऊ देणार नाही। आता तुमची भूमिका काय होणार आहे? कारण तुम्ही पोलिसांसोबत चर्चा केला, पोलिसांचे आमच्याकडे शिक्षण अधिकारी आहेत, शिक्षक आहेत, मुलं आहेत, शाळा जशी आहे तशी चालली पाहिजे। तुम्ही बघू शकता तिथे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाले आहेत आणि पोलीस आणि जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आमने सामने तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत। आणि पाठी जे काँग्रेसचे खासदार आहेत वर्षा गायकवाड तो पण इथे आहेत। वर्षा गायकवाड सोबत आम्ही चर्चा करणार आहोत। वर्षाताई, तुम्हाला पण पुढे जाऊन देत नाहीये, तुम्हाला भेटायचे होतं मला खरं तर
विचारायचं की या देशामध्ये संविधान आणि देश चालतो. आम्ही या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आलेलो आहोत. लोकांचा आणि पालकांचा आवाज आम्ही या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत की आमचं म्हणणं ऐकून घ्या. हे प्रायव्हेटायझेशन करू नका. या शाळेमध्ये जो पैसा लागलाय तो मुंबईकरांचा पैसा आहे, जो मुंबईकरांच्या टॅक्स मधून आलेला आहे, जो मुंबई महानगरपालिकेतून 100 कोटीपेक्षा जास्त पैसे आहेत. 1200 विद्यार्थी भवितव्याशी तुम्ही खेळण्याचं काम करता, त्यांच्या पालकांचं ऐकण्याचं तुम्ही काम करत नाही आहात. आणि हे जे सुरू आहे ना महाराष्ट्रामध्ये आता नव्याने आपण बघतो, चंद्रपूरची शाळा XYZ ला अदानीला देण्याचं काम झालेलं आहे, ही शाळा प्रायव्हेटला देण्याचं काम चाललेलं आहे. कशाचं जेव्हा चाललेलं आहे? का तुम्ही ज्या शाळांची जबाबदारी, नैतिक जबाबदारी आहे सरकारची, शिक्षण आणि आरोग्य पुरवणं, त्यापासून तुम्ही पलायन करताय. 3 वर्ष झालं मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाहीयेत. मग कोणी हा निर्णय घेतला? अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टरांनी घेतला, मुख्यमंत्र्यांनी घेतला, कोणी घेतला हा निर्णय की तुम्ही ही शाळा दिलीत? आणि आमचा ह्याला विरोध आहे, पालकांचा विरोध आहे, शिक्षकांचा विरोध आहे. मग असं असताना तुम्ही ही शाळा प्रायव्हेट का करताय? लोढाजींचं आम्हाला माहितीये काय लक्ष आहे. ते कौशल्य विकास मंत्री आहेत, तुम्ही बांद्राला पण एकदा जाऊन बघा, जे कौशल्य विकासची जमीन आहे. आम्हाला माहितीये त्यांचं कशावर लक्ष असतं. पण दुर्दैवाने ह्या शाळा ह्या ज्या अदानींना आणि प्रायव्हेट लोकांना देण्याचं काही षडयंत्र चाललंय ना. चंद्रपूरची शाळा दिली, काय संबंध आहे? गरीब माणसाची मुलं शिकतात तिथे. ज्या शाळेत मुलं प्रायव्हेट स्कूलला जाऊ शकत नाहीत, कॉन्व्हेंटला जाऊ शकत नाहीत, ICSE जाऊ शकत, त्या विद्यार्थ्यांसाठी या शाळा बांधल्यात. अशातून गरीब विद्यार्थी शिकतात आणि पुढे जातात. तुम्ही गरिबांचा आवाज दाबण्याचं काम करताय. तुम्ही त्यांना आरोग्याची सुविधा देणार नाही, ते प्रायव्हेट करायला चाललाय. तुम्ही त्यांना शिक्षण देणार नाही, तुमच्या पैशाने केलंय हे. का नाही एनजीओने बांधली मग शाळा? शाळा तर मुंबई महानगरपालिकेच्या फंडातून बांधलेली आहे. आतमध्ये कार्यक्रम आहे, स्थानिक आमदारांना इन्व्हिटेशन नाहीये, त्याबाबत हे तर फार दुर्दैव आहे. आजकाल नवीन परंपरा झाली आहे, म्हणजे स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदारांना कार्यक्रमाला न बोलावणं विरोधी पक्षामधलं ही नवीन परंपरा सुरू केलेली आहे. जेव्हा की हा कुठेतरी मला असं वाटतं याच्यामध्ये माझं विधानसभेच्या अध्यक्षांना सांगणं आहे की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. हा आमदारांच्या असलेल्या हक्कांशी भंग करण्याचं काम झालेलं आहे. खरं तर आजच्या कार्यक्रमाला का बोलवलं नाही? कारण त्यांना माहिती आहे आमदार जे आहेत त्यांनी ही शाळा बांधण्यासाठी सगळे प्रयत्न केलेले आहेत. अस्लम शेख जिने 100 कोटी रुपये आणण्यासाठी प्रयत्न केले, शाळा नवीन बनली पाहिजे, इतकी चांगली शाळा बांधली आहे बघा तुम्ही. आणि त्यांनी सांगितलं इथले विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये शिकता आलं पाहिजे. हा त्यांना विरोध आहे. त्यांना माहिती आहे ते येऊन सांगतील की प्रायव्हेटायझेशन करू नका, गरीब विद्यार्थ्यांना शिकू द्या, म्हणून त्या कार्यक्रमाला न बोलवण्याचं षडयंत्र त्यांनी केलेलं आहे. पण असं आहे, शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचा आवाज उचलणं हे त्यांचं कर्तव्य आहे. पण अध्यक्षाची भूमिका विधानसभेच्या याच्यामध्ये की त्यांनी त्यांच्या सभागृहामधल्या असलेल्या प्रतिनिधींना त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं ही अध्यक्षांकडून. त्यामुळे माझं राहुल नार्वेकरांना सांगणे, मुंबईमध्ये सातत्याने ह्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत, याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. आजच्या कार्यक्रमाला आमदारांना बोलवलं गेलं नाही, कारण प्रायव्हेटायझेशन चाललेलं आहे, ज्याला त्यांचा विरोध आहे आणि आमचा येणाऱ्या काळात पण विरोध राहील. मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 वर्ष कोणी लोकप्रतिनिधी नाही.